नमस्कार मित्रांनो, ऑन व्हील देश ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चंदवासा मध्य प्रदेश इथलं धर्मराजेश्वर मंदिर। 54 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 30 फूट खोल असं हे मंदिर आहे। हे अतिशय प्राचीन मंदिर आहे। नागर शैलीतले असं बांधकाम आहे। 8व्या-9व्या शतकातला अभिलेख इथे सापडतो। मुख्य मंदिराच्या आजूबाजूला 7 लहान मंदिर आहेत। लोकमान्यतेनुसार हे मंदिर 5000 वर्षांपूर्वीचं असावं असं लोक म्हणतात। पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळात भीमाने हे मंदिर 6 महिन्याच्या काळात बांधलं होतं असं लोक सांगतात। वेरूळच्या कैलास मंदिराप्रमाणे या मंदिराचं बांधकाम आहे। आज ही सूर्याची पहिली किरणं थेट गर्भगृहात पोहोचतात। मंदिराच्या परिसरात एक विहीर आहे। या मंदिरापासून थोड्या अंतरावर बौद्ध गुफाही आहेत। राहण्याची सोय शामगडला होऊ शकते। हे रेल्वे स्टेशन पण आहे। माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। आता आपण पाहणार आहोत धर्मराजेश्वर मंदिर। हे आम्ही इथून पायऱ्या उतरून आलो। हे पंडितजी आहेत। 3 किलोमीटर आत चालत यावं लागतं आणि हे पांडवांच्या वेळेस एका ह्याच्यामध्ये म्हणजे वेरूळचं कसं बनवलंय ना तसं एका दगडात बनवलंय। म्हणजे कुठेही जॉईंट नाहीये, त्याला म्हणजे जोड दिलेला नाहीये। हा, पूर्ण एकच आहे। केवढं मोठं आहे ते, म्हणजे पूर्ण कापून बनवलेलं आहे ते। पाच 5000 वर्षांपेक्षा जास्त जुनं आहे आणि ह्याच्या मागे आहे ना ते बुद्धाची गुहा आहे, म्हणजे बुद्ध केव। सुंदर मंदिर आहे। आतमध्ये जर बघितलं ना, हनुमानजी आहेत ना। ये गणपति जी है क्या? माता जी। अच्छा, ये माता जी है। हे बघा, म्हणजे हे सुद्धा मंदिर आहे ना पूर्ण वेरूळ सारखं। हा, ह्याच्यामध्ये बनवलेलं आहे। हे कुठेही जोड दिलेला नाही, म्हणजे वरून खाली हे करत आलेले आहेत। फार सुंदर मंदिर आहे। आपण मध्ये जाऊया। हॅलो, काय ग्रेट आहे, बापरे। ये मूर्ति किसके है? शिव भगवान। ये शिव जी है। अच्छा भगवान। अच्छा, ये हाँ हाँ, ये शिवजी। खाली शिवपिंड आहे इथे आणि नंतर वर आहेत ते विष्णू। हे बघ, मुखवट आहे शिवांचा। ह्या आहेत ना, ह्या पायऱ्या आहेत। म्हणजे मंदिर जे आहे ना ते पाहण्यासाठी तुम्हाला वरून जे एका दगडात जे कोरलंय वरून खाली बनवत आणलंय, हे ते धर्मराजेश्वर मंदिर। इतका मला आनंद झाला आहे मंदिर पाहून। इथे एक रिसॉर्ट आहे जवळ, खूप जवळ नाहीये। हे पण दरवाजा सुद्धा तुम्ही, ऊन आहे इथे पण पाहू शकता ना, इतका मोठा दरवाजा आहे। मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये, आणि हे सुद्धा ज्या पायऱ्या केलेल्या आहेत ना त्या सुद्धा त्याच, म्हणजे कुठेही जोड न देता जास्त आहे ना।
तुम्हाला काय वाटतंय मंदिर पाहून हे तर मला सांगाच, परंतु मला काय वाटतं हे मी नाही सांगू शकत. एवढं मला आवडलेलं हे मंदिर आहे. हे मंदिर जे आहे ते धर्मराजेश्वर मंदिर आहे. चंदवासा म्हणून गाव आहे राजस्थानमध्ये, तिथे आहे. आणि आता तुम्हाला जास्त चांगलं दिसेल. एका दगडात कोरलेलं मंदिर आहे. मी श्यामगड इथे राहिले, कारण इथे राहण्यासाठी मला माहीत नव्हतं काय आहे, पण इथे थोडंसं लांब रिसॉर्ट आहे. म्हणजे ते खरं खूप महागडं असेल, पण तर तिथपर्यंत येण्यासाठी तुम्हाला काही म्हणजे स्वतःची गाडी असल्याशिवाय तुम्ही येऊ शकत नाही. इथे पण गुहा आहे. राहण्याची वगैरे सोय कोणी आलं तर रात्री बेरात्री. चंदवासाला राहतात इथले पुजारी. मी अशी लिफ्ट घेऊन आले आणि बाकीचं काही चालत आले. पण मी थोडीशी चालायची तयारी केली, लागलीच मला इथले पुजारी भेटले आणि त्यांच्याबरोबर मी